कोणत्या गावावरून आलो. सकाळी 8 वाजल्यापासून बंद केली साखर. आंदोलन केल्यामुळे आत गेल्यामुळे तेव्हा त्यांनी साखर चालू केली. साखरेचे दर वाढल्याने सोलापूर शहरात साखर खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात आज पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत असल्याची माहिती आहे. साखरेचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाकडून काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते. मात्र आज अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठी गर्दी केली आहे. गर्दी इतकी वाढली आहे की काही काळ परिस्थिती चेंगराचेंगरी सदृश्य झाली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आमची तालुका मोहोळवरून आलेला आहे. इथं आल्यानंतर बघितल्यानंतर यांनी सगळं बंद करून ठेवले होते. साखर संपली असं कारखान्याने सांगितलं होतं. नोटीस लावल्या होत्या, पण त्या नोटिसीवरती कुणाची स्वाक्षरी नव्हती. भोंगळा कारभार चालू आहे. ही सर्व एवढी गर्दी जी झालेली आहे ते एका नोटीसमुळे एवढी सगळी गर्दी झालेली आहे आणि अक्षरशः एकमेकाच्या अंगावर तुटून पडत आहेत लोक साखरेसाठी. मात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने गर्दी आटोक्यात आणताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. दरम्यान अचानक सुरू करण्यात आलेल्या साखर वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले का असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे साखरेच्या दरवाढीसोबतच सिद्धेश्वर कारखान्यातील साखर वाटपाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जोडीवरून आलोय. लाईन मध्ये थांबण्याचे कारण म्हणजे त्यांनी आज सकाळी 10 ते 2 मध्ये त्यांनी वाटप करणार होते, पण आम्ही 7:30 ला येऊन थांबलेलो आहे. पण 7:30 ला थांबल्यानंतर 8 वाजता अचानक त्यांनी की बाबा साखर साठा संपलेली आहे, साखर बंद केलेली आहे, पुढच्या हप्त्यामध्ये देणार असं ठरल्यानंतर सगळे शेतकरी मिळून सगळे कारखान्यामधले जे काय कर्मचारी वगैरे आहेत ऑफिसले सगळे बाहेर कडून लॉक लावलेले आहे. गेट लावल्यानंतर एमडी साहेबांशी चर्चा केली. मग चर्चा केल्यानंतर कलेक्टरच्या नावाने त्यांनी कारण दाखवत होते. आम्ही कलेक्टर येतो म्हणल्यानंतर ठीक आहे आम्ही साखर देतो म्हणल्यानंतर साखर द्यायला चालू केले. त्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे. हो, सभासद आहे. वार्षिक 100 किलो आहे. पहिला 120 किलो भेटत होते, आता 50 किलो द्यायला लागले. पहिला एका शेअर्सला 60 किलो देत होते, आता 50 किलो द्यायला लागले. असं सकाळपासून 4 नंबर होता, आता 50 का 60 नंबर थांबलेला. साखर मिळत नाही, लय वेळ लागला हो. टाइम लागतंय. साखर दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे लय हाल होते. खूप त्रास होतोय. 2 दिवस तर इथं नंबर थांबतर साखर मिळणार नाही. हो, सभासद आहे मी. या कारखान्याचा 20 वर्ष झालं सभासद आहे. माझ्या आजोबापासून आम्ही इथे सभासद आहे. साखर भेटते आता 75 किलो 3 शेअर्स आहेत. 75 किलो काय म्हणलं? दरवाढीमुळे बाहेर 80 रुपये किलो आहे, इथं आम्हाला 32 रुपये किलो प्रमाणे. हा, शिल्लक साठा असून इथं साठा नाही.